नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता बातम्या सविस्तर। जालना जिल्ह्यात पूर्व मशागतीची कामे आटोपली असून खरीप हंगामातील लागवडींना सुरुवात झाली आहे, तर पेरण्यांनी देखील वेग घेतला आहे असे चित्र बघायला मिळत आहे। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी आणि कपाशीची लागवड सुरू झाली आहे। पाऊस पडल्याने शेतकरी राजा सुखावला असून पेरणी, कपाशी आणि इतर लागवडींकडे त्यांचा कल दिसून येत आहे। मृग नक्षत्राच्या तोंडावर जिल्ह्यामध्ये मान्सून चांगलाच बरसल्याने लागवडी योग्य हा पाऊस झाला असून शेतकरी आता आपापल्या शेतातल्या कामात व्यस्त झाले आहेत। दरम्यान सध्या सुरू असलेल्या बोगस बियाणांचा सुळसुळाट लक्षात घेता शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे विक्री करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। आगामी बकरी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये मुस्लिम बांधवांना विविध सूचना करण्यात आल्या। 17 जूनला मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण आहे। बकरी ईद निमित्ताने जी कुर्बानी होते त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन व्हावं, महाराष्ट्र शासनाचा प्राणी गोरक्षणाचा जो कायदा आहे त्याचे अनुपालन व्यवस्थित व्हावे, या सर्व दृष्टिकोनातून बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय जालना येथे जिल्हाभरातील सर्व यंत्रणा, ज्यामध्ये महानगरपालिका, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील, तालुका स्तरावरील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी या सर्वांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत। यावेळी सहाय्यक जिल्हा पशु आयुक्त डॉक्टर अरुण देशपांडे, डॉक्टर SU तांगडे, डॉक्टर AM इंगळे, RTOचे अधिकारी नितीन पाटील, महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, डॉक्टर दीपक भालेराव, डॉक्टर स्मिता बैस आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। आज दिनांक 13/6/2024 रोजी बकरी ईद आपली जी मुस्लिम बांधवांकडून साजरी केली जाते, त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने जी कुर्बानी होते त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा जो आहे त्याचं अनुपालन व्यवस्थित व्हावं, या सगळ्या दृष्टीनं जिल्ह्याभरातील सगळ्या सहयंत्रणांना, जसं महानगरपालिका आहे, पोलीस प्रशासन आहे, जिल्हा स्तरावरील, तालुका स्तरावरील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, या सर्वांची एक आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच तो जो आहे प्राणीक्लेश कायदा, या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी चांगल्या दृष्टीने होण्याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या। यामध्ये नवीन एक जी बाब आहे, यामध्ये यावर्षी सर्व जनावरांचं, जसं आपण माणसांचं आधार कार्ड म्हणतो तसं जनावरांसाठी बिल्ला म्हणजे टॅगिंग करणं एक कंपल्सरी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनानं। तर त्या टॅगिंगचा उपयोग करणे, त्यानंतर त्या जनावरांचं रजिस्ट्रेशन करणे आणि त्यानंतर त्याचं कुर्बानी करणे, अशा सगळ्या गोष्टींच्या सूचना सर्व स्तरावरून देण्यात आल्या। पोलीस प्रशासन तसेच परिवहन विभागाला जी जनावरांची अवैध वाहतूक होते त्याही दृष्टीने त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा त्यानंतर काही असं अनटुवर्ड हे सापडले, इन्सिडेंसेस झाले, तर त्याच्या पुढची काय काळजी घ्यावी, आपण त्यावर काय कार्यवाही करावी, या प्रकारचे निर्देश सर्वस्तांना देण्यात आले। काय नाव सर आपलं? मी डॉक्टर अरुण देशपांडे,
प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जालना। जालना येथील पशुसंवर्धन विभागाने आणलेला औषधी साठा तसाच पडून होता। याबाबत एमसीएन न्यूजने वृत्त प्रसारित करताच हा साठा 8ही तालुक्यात रवाना केला असल्याचं समोर आलं आहे। जालना येथील राज्य पशु सहायुक्त कार्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद पशुसंवर्धन कार्यालयाला शासनाकडून प्राप्त आणि स्वतः खरेदी केलेला जनावरांसाठीचा औषधी साठा आज त्या तालुक्याला रवाना केला आहे। एमसीएन न्यूज याबाबत वृत्त प्रसारित करताच दोन्ही विभाग खडबडून जागे झाले आहेत। जालन्यात राज्य पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन अशी दोन विभिन्न कार्यालये कार्यान्वित असून या दोन्ही विभागांतर्गत जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 45 आणि 60 असे एकूण 105 पशुवैद्यकीय दवाखाने सुरू आहेत। या दवाखान्यांमध्ये येणाऱ्या जनावरांसाठी आवश्यक असणारा औषधींचा राज्य स्तरावरती तर काही सहायुक्त पशुसंवर्धन स्तरावर खरेदी करण्यात आले होते। जिल्हा परिषदेने गत 2 वर्षात प्रत्येकी 45 लाख तर यंदा 20 लाखांची तर राज्य पशुसंवर्धन विभागाने सुद्धा लाखो रुपयांची औषधी खरेदी केली असल्याने त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सांगण्यात आले होते। परंतु खरेदी करण्यात आलेली औषधी त्या तालुक्याला वितरित करणं आवश्यक असताना प्रत्यक्षात त्याचा साठा गोदामात आणि शासकीय निवासस्थानात करण्यात आल्याचं आढळून आलं आहे। विशेष म्हणजे यापैकी काही औषधी 2023 मध्येच कालबाह्य झाल्याचे निदर्शनात आले होते। याबाबतचे सविस्तर वृत्त एमसीएन न्यूजने 13 जून रोजी प्रसारित केले होते। या वृत्तानंतर कुंभकर्णी झोपेत असलेले दोन्ही विभाग खडबडून जागे झाले। त्यांनी तात्काळ सर्व तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासाठी आलेल्या औषधी 4 चाकी वाहनातून पाठवले आहेत। अशी सांगितल्याप्रमाणे जो काही आम्हाला सन 2023-24 मध्ये जो काही औषधी पुरवठा झालेला आहे त्या औषधी पुरवठ्यामध्ये कोणतेही मेडिसिन कोणतेही औषध हे डिसेंबर 2023च्या एक्सपायरीचं नाही आहे आणि आम्हाला औषधी पुरवठा ज्या प्रमाणामध्ये जसं अवेलेबल झालेला आहे तसं आम्ही खाली तालुक्यांना तो वितरित केलेला आहे। तर किती दिवसापासून स्टॉक येऊन आलेला आहे आपल्याकडे? नाही, जवळजवळ आपल्याकडे 35 प्रकारची औषधं याआधी आली होती, ती आपण मागच वितरित केली। त्यानंतर आलेली जी 14 प्रकारची औषधं होती ते या 2 दिवसामध्ये आपण वितरित करत आहोत। यामध्ये काय काय साहित्य आणि जे काही लेबल त्याच्यावर लावलेलं ते म्हणजे एक्सपायरी डेट वगैरे असं निदर्शनात येत आहे आमच्या? नाही, माझ्या तरी पाहण्यात एक्सपायरी डेटचे औषध आलेले नाहीत। काय काय साहित्य ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे औषधं आहेत आणि काही सर्जिकल साहित्य म्हणा, काही प्रकारचे वेळ उपयोगी लागणारं साहित्य तेही आहे। आता सध्या जे तुम्ही डिस्बर्स करतातलं कृत्रिम रेतनचं जे आहे प्रोसेस करण्यात असं त्याला म्हणतात ते सध्या एक्सपायरी आहे, बघून नाही जे काही ते तुम्ही जे भांडे बघितले आहेत भांडे पाहिले ते द्रवनत्र पात्र म्हणतात ज्याला, नायट्रोजन कंटेनर, ते हां ते उपयोगात येणारे नाही आहेत सध्या, त्यांचं निर्लेखनाची प्रक्रिया चालू आहे। वितरण कुठल्या ठिकाणी केलं आहे आता सध्या? नाही, ते जे भांडे त्याच्याबद्दल देशपांडे सर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतो। तुमच्या जिल्हा परिषदच्या वतीने जो काही औषधी पुरवठा आला कोणत्या तालुक्यांना? सगळ्या तालुक्यांना आपण वितरित करतो। 8ही तालुक्यांना आपण आज 8ही तालुक्यांना बोलतो। काय नाव सर आपलं? मी डॉक्टर तांगडे। माजी आमदार नारायण मुंडे आणि सत्संग मुंडे यांची काँग्रेस पक्षाने 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे। मात्र या कारस्थानामागे आमदार कैलास गोरंट्याल असल्याचा आरोप सत्संग मुंडे यांनी केला होता आणि त्यानंतर आज अखेर आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावरती प्रतिक्रिया दिली असून माझं नाव घेऊन ते मोठे होण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे। सत्संग मुंडे यांनी काही आरोप केला आहे आपल्यावर की त्यांच्या निलंबनाच्या कारवाईमध्ये आपण कारणीभूत आहात। एक काल मी तुमच्या एका व्हॉट्सअप आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला माहीत पडलं की त्याची हकालपट्टी झालेली आहे 6 वर्षासाठी आणि त्यांनी काल जे आरोप ठेवला नामदेव पवार, सन्मान्य सुरेश जेतल्या, सन्मान्य राजाभाऊ देशमुख आणि माझं नाव, मला एक तर माहीतच नाही कोण तक्रार केली, मी तर तक्रार केली नाही आणि या पूर्ण प्रोसिजरमध्ये माझा काहीच संबंध नाही, मी काही बोलत पण नाही, पण उगाच माझं नाव घेऊन मोठा होण्याचं काम त्यांनी केलं, बाकी दुसरं काय। जालना शहरातील व्यापाऱ्याला 2.5 कोटींना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आर्थिक गुन्हे शाखे पथकाने तब्बल 45 लाख रोख रक्कम त्याचबरोबर 3 लाखांचे सोने जप्त केले आहे।
गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीने भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना 2 कोटी रुपयांना फसवण्यात आले होते। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच रोशन सालदाना या आरोपीला कर्नाटकमधून ताब्यात घेतले होते। पोलीस कोठडीमध्ये असताना त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या शाखेच्या पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन 5 दिवस कर्नाटक राज्यात प्रवास केला। या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासोबत रवी गायकवाड, समाधान तेलंगरे आरोपी आणि अन्य असे एकूण 5 जण होते। कर्नाटक राज्यातील मेंगलोर आदी ठिकाणी फिरून 2200 किलोमीटरचा प्रवास करून सर्व माहिती गोळा करून रोशन सालदाना याने या पैशांमधून खरेदी केलेले 3 लाखांचे सोने आणि 42 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे। या प्रकरणातील उर्वरित 3 आरोपींपैकी चंद्रशेखर नरसमुल्ला चित्रदुर्ग हा प्रमुख आरोपी आहे। त्यांच्यासह इतर 2 जण सध्या फरार आहे। दरम्यान पोलिसांनी या आरोपींचे सर्व बँक खाते गोठवले आहेत। आजचा हा तपास लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक रमेश जायभाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, राजाराम तडवी, गणेश सुरवसे, गोकुळसिंग कायटे, गजू भोसले, फुलसिंग घुसिंगे, चंद्रशेखर मांटे, रवींद्र गायकवाड, गणपत पवार, ज्ञानेश्वर म्हस्के, महिला अंमलदार नीमा घनगाव, मंदा नाटकर या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी माहिती गोळा केली। काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा आज महाविकास आघाडीतील घटक पक्षांतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला। जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 1,08,000 मतांच्या मताधिक्याने खासदार कल्याण काळे हे भाजपा उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात विजय झाले आहेत। त्यांच्या विजयानंतर आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून खासदार कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयात हा सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, काँग्रेस पक्षाचे शेख मेहमूद, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। बघा, जालनेकरांनी मला लोकसभेमध्ये पाठवलं। परत एकदा मी सर्व जालनेकरांना धन्यवाद देईल आणि विशेषतः आज जालन्यातल्या महाविकास आघाडी तथा इंडिया गठबंधन यांच्या सर्वांचे जे जिल्हा प्रमुख आहे त्या सर्वांच्या वतीने आज त्यांनी या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता। त्या सत्काराला आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो। ज्या लोकांनी नेते मंडळीने काम केलं, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम केलं, तो हा आज जालना शहर आणि जालना तालुका यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मी परत एकदा आयोजन समितीला धन्यवाद देईन आणि लोकांना तर मी धन्यवाद याच्यापूर्वी दिले, मतदार बंधू आणि भगिनींना। आता राहिला प्रश्न लोकसभेतून जाऊन आल्यानंतर काय, तर यावेळेला लोकसभेमध्ये फक्त निवडून आलेल्या खासदारांची मीटिंग झाली। किंबहुना खासदाराला तिथे गेल्यानंतर आपली खाजगी एक नोंदणी करावी लागत असती, ती करण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं की पुढचा निरोप आम्ही आपल्याला देऊ। की तो निरोप मला मिळाला की 24 तारखेपासून आपल्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं। त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला पुढे काम कसं करायचं, काय केलं का याची संधी मिळेल। आता राहिला प्रश्न जालन्याच्या प्रश्नाचा। मी आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घ्यायला चाललो आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे काय प्रलंबित प्रश्न आहे त्या संदर्भात मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। खास करून शेतकऱ्याला बियाणं, खतं, औषधं मिळताना काही ऑन मनी घेतला जातो का, त्याच्यावर कलेक्टर महोदयांना सांगणार आहे, तुम्ही तात्काळ कारवाई करा। त्याचबरोबर बँकेचे अधिकारी, कर्मचारी त्यांना खतं औषधं घ्यायला किंवा बियाणं घ्यायला जे कर्ज मिळत असतं खरीपाचं, ती बँक द्यायला टाळाटाळ करते, त्याची एक तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना करायची आहे। सगळ्या बँकरची एक मीटिंग त्या निमित्ताने लावल्या जाईल आणि शेतकऱ्यांचा कर्जाचा प्रश्न मिटवला जाईल। तशाच अर्थाने अजून अतिवृष्टीचं अनुदान, दुष्काळाचं अनुदान, विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाही। या संदर्भातली भूमिका घेऊन मी आज जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे आणि याच्यानंतर मग निश्चितच जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। घाणेवाडी तलावामध्ये काही सामाजिक संघटनेने गाळ काढलाय। राज्य सरकार ठराव घेऊन मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करू शकते, मात्र सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे। प्रश्न कुठपर्यंत पोहोचलेला आहे
जवखेड्याच्या प्रश्नामध्ये FIR दाखल झाला, त्या तक्रारदाराच्या आरोपीला अटक करण्यात आलं असा निरोप मला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. भविष्यात त्या कुटुंबाला संरक्षण देण्याची जिम्मेदारी ही प्रशासनाची आहे. निश्चितपणाने राज्याचं सरकार आणि प्रशासन त्या कुंभार कुटुंबाला संरक्षण देईल आणि आम्ही त्याच्यावर दररोज लक्ष ठेवून आहोत. मास्टर प्लॅन करणार जालना शहरात, तुम्ही स्वतः भाषणामध्ये बोलले जालना शहरात रस्ते रुंद असतील काय सांगणार? काय असतं मास्टर प्लॅन म्हणजे तरी काय, तर या जालना शहराचा, जालना ग्रामीण म्हणून जिल्ह्याचा काय रिक्वायरमेंट आहे, काय खऱ्या अर्थाने गरज आहे, शेतकऱ्यांची काय गरज आहे, व्यापाऱ्यांची काय गरज आहे, उद्योजकांची काय गरज आहे, विद्यार्थ्यांची काय गरज आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काय वाटतं, या सगळ्या अर्थाने रस्त्याचे काय प्रश्न आहे, रेल्वेचे काय प्रश्न आहे, विमानतळाचे काय प्रश्न आहे, असा वेगवेगळा एक सामुदायिक आढावा कसा घेता येईल त्याचा मास्टर प्लॅन. आणि तो तयार करत असताना पहिल्यांदा पत्रकार, वकील, इंजिनियर, डॉक्टर, त्यांच्या सगळ्यांच्या संघटना आणि त्याचबरोबर आपले राजकीय नेते या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक आपल्याला चांगलं व्यासपीठ या निमित्ताने तयार करता येईल का, एक प्लॅटफॉर्म बनवता येईल का की जेणेकरून आपल्या तो जालना शहराला आणि जालना जिल्ह्याला कामाला येईल, त्याचं नाव मास्टर प्लॅन. सरकारला 1 महिन्याचा मुदत दिला. खरं तर जरंगे साहेबाला 1 महिन्याची मुदत द्यायचं कामच पडायला नाही पाहिजे होतं सरकारला. काय अडचण आहे, सरकारकडं 225च्या वर आमदार आहे, काही ठराव सभागृहामध्ये पारित करून त्यांच्या मागण्या मान्य करता येतात. परंतु मला असं वाटतं हे सरकार जरांगे पाटलाची फसवणूक करत आहे. मी जरांगे पाटलाला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने त्यांनी परत एकदा 1 महिन्याची मुदत दिली. बघूया सरकार काय करत आहे. लवकरच विधानसभा निवडणूक येत आहेत, कसा रोडमॅप तयार केलेला आहे जालना जिल्ह्याचा? महाविकास आघाडीचा रोडमॅप राज्य सरकारने आणि माफ करा राज्याच्या नेतृत्वाने, केंद्राच्या नेतृत्वाने तयार केलेला आहे. निश्चितपणाने तो तयार केलेला नेतृत्वाचा नव्याने विधानसभेच्या निवडणुकीचा तो जो रोडमॅप तयार केला आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करेल आणि सगळ्याच्या सगळ्या जागा कशा महाविकास आघाडीच्या निवडली याचा विचार आम्ही करूया. भास्कर आंबेकरला विधानसभेला संधी मिळणार का? भास्कर आंबेकर मला नाही माहिती हो, ते आता शिवसेनेच्या ठाकरे साहेब आल्यावर विचारा ना. आणि हे बातमीपत्र इथंच संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल,
विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366।